सह्याद्री अतिथीगृहामध्ये दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली। मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यभरात झालेल्या नुकसानीवर या बैठकीत चर्चा होऊ शकते। तसंच अतिवृष्टीमुळे शेतीला सुद्धा मोठा फटका बसला। याबाबत सुद्धा अजून मदत जाहीर झालेली नाहीये, त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मदतीबाबतचा निर्णय होणार का याकडे आता लक्ष लागले। तर मुंबई पुण्यासह इतरही भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते, त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, सध्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। राज्यात सध्या पावसासह अनेक मुद्दे आहेत। बैठकीत काही निर्णयाची शक्यता आहे का? नक्कीच कल्याणी, 3:30च्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। राज्याचे प्रमुख नेते आणि मंत्री या बैठकीला उपस्थित झालेत। जसं तू म्हणालीस की ज्या प्रकारे अवकाळी पावसाने राज्यभरामध्ये थैमान घातलेला आहे, त्या संदर्भात नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो। या संदर्भात आज चर्चा कॅबिनेटमध्ये होऊ शकते अशी शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे। कारण आपण जर बघितलं तर काल मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि इतर ठिकाणी सुद्धा पेरणीच्या वेळी राज्यभरामध्ये पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची एक मागणी विरोधकांकडून केली जात होती। त्या संदर्भात आज निर्णय होईल आणि नक्की काय मदत जाहीर होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पुन्हा एकदा राज्यभरामध्ये कोरोना डोकावर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण हे राज्यभरामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे पावसाळ्याला आता सुरुवात झालेली असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण सुद्धा वाढत चालल्याने आता राज्य सरकारची सुद्धा जी धाकधूक आहे ती वाढलेली आहे। कारण अर्थातच याचा सुद्धा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे या संदर्भात सुद्धा आढावा घेतला जाईल। आरोग्यमंत्री या संदर्भात माहिती देतील नक्की काय परिस्थिती आहे आणि इतर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कल्याणी, नक्कीच सीमा, त्यामुळे काही निर्णय घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।